नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी ओल्या मुगाची चटणी करणार आहे। तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे भाजून, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे आणि इथं मी हे शेंगामधून दाणे काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता दाणे आपण हे भाजून घेऊ। आता हे मी दाणे टाकून घेते याच्यात, आपण हे भाजून घेऊ। जास्त नाही भाजायचे आपल्याला, हे फक्त 2 मिनिट भाजून घ्यायचे आहे। आता हे भाजलेले आहे, मी काढून घेते प्लेटमध्ये। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता हे मुगाचे दाणे आपण याच्यात टाकून घेऊ। हे मिक्सरला मी वाटून घेते। असंच आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। तेल टाकते 1 चम्मच, जिरं टाकते, लसण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे, हे पण याच्यात टाकते मी। ही चटणी करून पहा, अशी खूप छान लागते खायला। पोळी बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता। थोडी हळद टाकते, आता हे याच्यात टाकून घेते मी। खूप छान मिक्स करून घेऊ। मीठ टाकते चवीनुसार, झाकण ठेवते। 2 मिनिट आपण छान शिजून घेऊ चटणी। 2 मिनिट झालेले आहे, झाकण काढते मी। खूप छान झालेली आहे चटणी आपली। कोथिंबीर टाकते, चटणी झालेली आहे। आता ही प्लेटमध्ये काढून घेते। खमंग अशी ओल्या मुगाची चटणी झालेली आहे तयार, आणि तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।